नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग हा फार महत्त्वाचा आहे असं सरकारचं मत आहे। तर मग आता या योजनेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने भाग घेऊ शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकऱ्यांनी आपापल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधून गाळ मागणीसाठी अर्ज द्यायला हवा। तर मग आता या अनुदानाला कोण शेतकरी पात्र राहणार आहेत तेही पहा। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सीमांत किंवा अत्यल्प भूधारक म्हणजेच 1 हेक्टरपर्यंत शेती असलेले आणि लहान शेतकरी म्हणजेच 1 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंत शेती असलेले शेतकरी अनुदानाला पात्र राहतील। विधवा, शेतकरी, अपंग, त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जरी जास्त जमीन धारण करत असले तरीही ते अनुदान घेण्यास पात्र राहतील, एवढं मात्र लक्षात असू द्या। तर मग आता अर्ज कसा करावा? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातबारा म्हणजे शेतीचा सातबारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे। शेतकरी सीमांत, अल्पभूधारक किंवा लहान म्हणजेच 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेला शेतकरी, विधवा, अपंग आहे का याचं प्रमाणपत्र किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं कुटुंब असलेल्यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे। यानंतर गाळ मिळण्यास पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होईल आणि शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन लाभार्थ्यांची यादी तयार करेल। लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ग्रामसभेमध्ये जाहीर करण्यात येईल। त्यानंतर गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ वाहून नेणाऱ्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना प्रति एकर 35 रुपये 75 पैसे प्रति घनमीटर याप्रमाणे 15,000 रुपयांच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येईल। हे अनुदान फक्त 2.5 एकरपर्यंत म्हणजेच 37,500 रुपयांपर्यंतच देयक राहील। हे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा केलं जाईल। त्यानंतर शासनाच्या नियमानुसार गाळ शेतातच वापरणं आवश्यक आहे, त्याची पाहणी ही ग्रामपंचायतीकडून केली जाईल। त्यानंतर सीमांत, अल्पभूधारक, लहान, विधवा, अपंग शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जास्त प्राधान्य दिलं जाईल। गाळ हा फक्त शेतीसाठीच वापरता येईल, त्याची विक्री किंवा इतर ठिकाणी वाहतूक करण्यास पूर्णपणे मनाई राहणार आहे। तसं सापडल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी या योजनेबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती द्यावी आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावं असं देखील आता शासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये गाळ भरायचा असेल तर नक्कीच तुमची जमीन अजून सुपीक होईल। आणि मग कशा पद्धतीनं तुम्ही हा गाळ मिळवू शकता आणि कशा पद्धतीनं तुम्ही याची मागणी नोंदवू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।